नमस्कार मंडळी, मी अनिल जोशी. आज आपल्यासोबत अंतर्नादकार भानू काळे सर आहेत. त्यांचं बदलता भारत हे पुस्तक, ज्याला आपण मैलाचा दगड म्हणू शकू अशा प्रकारचं एक पुस्तक आहे. जागतिकीकरणाचा भारतावर झालेला परिणाम या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यापर्यंत पोचवला आणि ते पोचवताना भानुदांची एक जी सकारात्मक दृष्टी आहे ती आपल्याला पानोपानी त्या पुस्तकाच्या दिसली. ही गोष्ट 23 वर्षापूर्वीची आहे. 23 वर्षानंतर चंद्रभागेत बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आज 23 वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेला या सगळ्या आपल्या भारताकडं बघता त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं आणि त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा भारत भ्रमणाला बाहेर पडलेला आहात. तर हा सगळा प्रकल्प काय आहे आणि यामागचा विचार काय आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे. मगाशी आपण म्हणालात ते अगदी खरं आहे. जागतिकीकरणाचा परिणाम भारतावरती कसा काय होतो आहे याचा अभ्यास करण्याकरता आणि त्याबद्दल लिहिण्याकरता मी 23 वर्षापूर्वी असा प्रवास केला होता. आणि त्यावेळेला मला जे मुद्दे जाणवले होते, म्हणजे कॉल सेंटरपासून मॉल संस्कृतीपर्यंत त्याचा मी त्याच्यात उहापोह केला होता. परंतु बदल ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सतत तो होत असतो. देश देखील गेल्या 22-23 वर्षामध्ये बऱ्याच स्थित्यंतरांतून गेला आहे. आपण सततही बदलत असतो, आपली नजर बदलत असते, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे अनेक वाचकांनी मला त्यावेळेलाही अधूनमधून असं सांगत आले आहेत की तुम्ही आता पुन्हा एकदा असं करून बघा, काय नव्याने तुम्हाला दिसतंय, ते काय जाणवतं आहे ते शब्दबद्ध करा. आणि मला देखील प्रवासाची जात्याच आवड असल्यामुळे मी हा प्रकल्प करायचं ठरवलं. हा प्रकल्प करताना मागच्या वेळेप्रमाणे जागतिकीकरणामुळे होणारे बदल एवढाच सीमित उद्देश न ठेवता एकूणच आपला देश समजून घेणं, या देशाच्या परंपरा, या देशामधले मानबिंदू लोकांचे कुठले कुठले आहेत, स्थानिक रीतिरिवाज, संस्कृती याची थोडीफार माहिती मिळवणं, हा एक उद्देश होता. आणि दुसरा उद्देश होता, या वैविध्याने नटलेल्या देशाला जोडणारे जे एकात्मतेचे धागे आहेत ते देखील आपण बघावेत आणि अधोरेखित करावेत. साधारण 2 वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी 2024मध्ये मी याची सुरुवात केली. आणि त्याचं मागचं एक फार मोठं कारण हे डॉक्टर अनिल जोशी, माझी मुलाखत घेणारे ते आणि त्यांचे व्याही आशुतोष आपटे चेन्नईचे, यांच्यापासून ती सुरुवात झाली. ते मला असं म्हणाले होते की दक्षिण भारताबद्दल अन्य भारतीयांना फार कमी माहिती असते आणि म्हणून मला असं वाटलं की दक्षिण भारताचं जे प्रवेशद्वार आहे चेन्नई, तिथून आपण हा प्रवास सुरू करावा. मला आजही आठवतं, तो दिवस होता मकर संक्रांतीचा, 14 जानेवारी 2024. एक सांगायला हवं की कुठंतरी या प्रकल्पाची बीजं ही लहानपणी मी ज्या कॉस्मोपॉलिटन, बहुरंगी अशा माटुंगा किंग सर्कल भागामध्ये वाढलो त्याच्याशी जोडलेली आहेत. आमच्या इमारतीमध्ये उदाहरणार्थ जिथे मी 36 वर्ष काढली, 24 फ्लॅट्स होते, त्यातले फक्त 2 मराठी होते. बाकी सगळे गुजराती, मराठी, काही पंजाबी, काही मल्याळी असे होते, तमिळ होते. त्यामुळे असं वाटलं की एक बहुरंगी वातावरणातच आपण लहानाचे मोठे झालो. माझी शाळा होती शिव येथील DS हायस्कूल, जिथे बहुसंख्य विद्यार्थी धारावी, चुनापट्टी, लेबर कॅम्प या विभागातले होते. अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणता येईल, झोपडपट्टीतलंही म्हणता येईल अशी अनेक मुलं होती. माझं कॉलेज होतं गुरु नानक खालसा कॉलेज, जे शीख संस्थेने सुरू केलेलं होतं. माझ्या घरापासून पारशी कॉलनी म्हणा, हिंदू कॉलनी म्हणा, पायी चालण्याच्या अंतरावरती होत्या. तमिळ लोकांची मंदिरं वेगळी ही इथेच होती. षण्मुखानंद हॉल आमच्या घरासमोरच होता. या बहुरंगी वातावरणामध्ये वाढल्यामुळे एक बहुरंगी संस्कार माझ्यावरती झाले आणि कुठेतरी त्याच्याशी हे पुस्तक निगडीत आहे. भारताचं वैविध्य हे इतकं अपार आहे की असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचं विधान भारताबद्दल केलं तर ते सिद्ध करण्याकरता आवश्यक ती उदाहरणं आपल्याला भारतामधून देता येतील. पण त्याचा व्यत्यस्तही खरा आहे. याच्या विरोधी विधान तुम्ही केलं तर त्याला समर्थन देणारे देखील उदाहरणं तुम्हाला देता येतात. त्यामुळे शेवटी तुमची नजर जशी असते, अर्धा भरलेला ग्लास पुरेसा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का तो अपुरा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, याच्यावरती तुमचं निवेदन, नॅरेटिव्ह ज्याला हल्ली इंग्रजीत म्हणतात, ते बऱ्यापैकी ठरतं. मी असं म्हणेन की भारतामधलं वैविध्य हे तर उघड आहे. इथे हिमालयातली बर्फाळ थंडी आहे
आणि जैसलमेरचं रखरखीत वाळवंट. वाळवंट देखील आहे. बरोबर. इथे असेही भाग आहे जिथे 2 इंच देखील पाऊस पडत नाही आणि अशी चेरापुंजी आहे जिथे 500 इंच पाऊस पडतो. हे वैविध्य अपार आहे. पण या वैविध्याच्या जोडीला भारत जोडणारे धागे देखील मला दिसले. शंकराचार्य 1500 वर्षापूर्वी केरळमधून चालत काश्मीरपर्यंत जाणं, देशाच्या 4 टोकामध्ये त्यांनी पीठं स्थापन करणं हे विशेष आहे. आणि हे काही फक्त प्राचीन काळात होतं असं नाही आहे बरं का. विवेकानंद तपश्चर्या करण्याकरता पार कन्याकुमारीला गेले होते. टोकापर्यंत. आत्ता देखील चेन्नईमध्ये देखील मला पंढरपूरमधल्या एक महिला भेटल्या ज्या तिथे पोलीस खात्यात आहेत आणि त्या देखील CBIच्या डायरेक्टर आहेत हो. तिथल्या. म्हणजे हा देश जोडला जाणारे जे अनेक धागे आहेत. आता सांगितलं तर लोकांना नवल वाटेल, पण मनोरंजन हा पण देश जोडणारा धागा आहे. हो. IPL, क्रिकेट, चित्रपट, संगीत या सगळ्यातून देश सिनेमा. जोडला जातो आहे. तर असे धागे देखील मला दाखवायचे आहेत की आमचा देश वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचबरोबर तो एकात्मता साधणारे धागे देखील इथे आहेत. रवींद्रनाथ टागोर जे माझे अतिशय आवडते लेखक आहेत ते नेहमी म्हणायचे भारताचं आंतरराष्ट्रीय मिशन हे काय आहे, तर वैविध्यामध्ये एकात्मता कशी साधता येते हे लोकांना दाखवणं हे मिशन आहे. मी अशी आशा व्यक्त करतो की हे पुस्तक जे लवकरच आपल्यासमोर येईल अशी आशा आहे. आपल्याला आवडेल. बदलता भारत आवडलं होतं तसंच हे आवडेल आणि हे वाचणाऱ्या काही जणांना तरी हा देश जवळून सजग नजरेने बघण्याची प्रेरणा मिळेल आणि या देशामध्ये एकात्मतेचे धागे कुठले आहेत ते दृढमूल करण्याची ऊर्जा देखील त्यांच्यात निर्माण होईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. तर मंडळी, भारत भ्रमण एक कोलाज हा भानुदांच्या लेखणीचा एक नवा साक्षात्कार लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. आपण त्याची वाट पाहूया आणि ग्लास भरलेलाच असणार आहे याची तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद.